हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर मग नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. छान अशी सकाळची सुरुवात झाली होती. अर्णव आपला स्कूलला चालला आहे आणि तो स्कूलला निघाला ना तेव्हा सगळे ती आपल्या बिल्डिंगच्या अवतीभोवती डॉगे आहेत ना ते लगेच त्याच्याजवळ येतात. कारण घरामध्ये कधी शेळी चपाती काय राहिलं तर तो घेऊन जातो त्यांना खाऊ देण्यासाठी. आणि आता तो स्कूलला चाललाय तर सगळ्या डॉगींना वाटत होतं तो आमच्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन आलाय. तर आता तो निघाला आहे स्कूलला. आणि रात्री ना हलकासा पाऊस पडून गेलता. असं जास्त काही अजून इकडं पाऊस नाही, थोडाफार पाऊस येतोय आणि लगेच जातोय. आणि वातावरण बघा, सकाळ सकाळी एकदम प्रसन्न करणारं वातावरण आहे, खूप छान वाटते. तर चला करूया व्हिडिओची सुरुवात आणि बघूया आजचं रुटीन काय काय आहे. आणि आता अर्णव स्कूलला गेला त्याच्यानंतर मग थोडासा म्हटलं चहा घेऊया. कारण सकाळी मग तो स्कूलला जातो ना तेव्हा खूप आवरावर करावी लागते, त्याच्या टायमामध्ये त्याला डब्बा वगैरे द्यावा लागतो. तो गेल्यानंतर थोडासा आता चहा घेऊया. फौजी पण आले होते, फौजींचं पण आता नाश्ता वगैरे झालं आणि परत ते ड्युटीला जायची तयारी करतात. फौजी सकाळी PT साठी जातात. तिथून आल्यानंतर त्यांचा नाश्ता आंघोळ वगैरे झालं आणि आता ते तयार होऊन निघाले आहे ड्युटीला. कृणाल आपला अजून झोपला होता. कृणालला आता सुट्ट्या आहेत त्यामुळे त्याचं मस्त आराम करायचं चाललंय. चला तर आता फौजींना पण बाय बाय करूया आणि आपलं किचन सांभाळूया. किचनमध्ये भरपूर असा पसारा झाला होता. सकाळचा नाश्ता वगैरे असलं ना खूप गडबड असते. आणि फौजी थोड्या अंतरावर गेले, त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा मोबाईल घरीच राहिला आहे. परत फौजी घरी आले मोबाईल घेऊन जाण्यासाठी. सकाळ सकाळी ना सगळ्यांचीच खूप गडबड होते, हे न्यायचं ते विसरूनच जात आहेत. चला काही नाही, जास्त काही लांब गेले नव्हते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळपासून कामाची धावपळ चालूच होती त्यामुळे व्हिडिओमध्ये जास्त काही बोलता आलंच नाही. आणि छान वाटतं सकाळ सकाळी ना, वातावरण एकदम प्रसन्न असतं, कामं पण पटपट होऊन जातात. त्यामुळे जेवढी कामं होतील तेवढी मी करून घेते. माझं झाडू पोछा वगैरे झाला आहे, सर्वांचा नाश्ता झाला. कुणाला अजून झोपला आहे, फौजी ड्युटीला गेले, अर्णव स्कूलला गेला. आणि सकाळ सकाळी थोडी कामाची गडबडच असते तर जास्त व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही. चला म्हटलं आता थोडासा व्हिडिओ घेऊया. आणि मला आज ना पहिल्यांदा कपडे धुवायचे आहेत, कारण आता 2-3 दिवस झालं दुपारी 2-3च्या टायमात पाऊस येतोयच तर कपडे व्यवस्थित सुकत नाहीत. तर लवकर कपडे धुतली ना मग लवकर सुकून जातील. तर आज म्हटलं पहिल्यांदा कपडे धुवायचंच काम करूया, बाकीची कामं तर आरामात होत राहतील. कुणाला अजून झोपलाय, कुणाला उठला ना मग त्याला नाश्ता आहे ते मग त्याची कामं चालू होतील. तो झोपलाय तोपर्यंत माझी बाकीची जी काही काम आहेत ते करून घेऊया. तर चला, छान वाटते सकाळ सकाळी वातावरण ना थोडं थंड असते आणि पाऊस पडल्यामुळं तर आणखी थंड वातावरण आहे. तर कामं पटपट आवरतील. चला तर मग करा व्हिडिओ कंटिन्यू. आणि कुणाल उठला त्याच्यानंतर त्याला आंघोळ वगैरे झाली, छान त्याला नाश्ता आता देत आहे, तो नाश्ता करून घेईल. आणि चला तर आता घरातली ना सगळी कामं आवरल्यात. 12:15 झाले आणि कामं आवरता कधी 12 वाजले कळतच नाही. सकाळपासून कामाची सुरुवात होते आणि 12-1 पर्यंत घरातली सगळी कामं आवरतात. त्याच्यानंतर जेवण वगैरे आज थोडंसं लवकरच आवरले. आता आम्ही जेवण करायला घेतले, सगळं जेवणाचं आणलं इथं. TV बघत बघत मस्त आता जेवण करूया. फौजींना टिफिन वगैरे दिला, त्याच्यानंतर घरातली बाकीची कामं, नाश्त्याची भांडी वगैरे होती ती क्लीन केली, झाडू वगैरे मारला आणि आता म्हटलं जेवण करूया. कुणाला पण भूक लागल्या. तर असंच आपलं दिवसभराचं रुटीन चालू असतं. अर्णव येईल थोड्या वेळानं, तरी पण अर्णवला यायला ना 3:30 वाजतात. तर त्याला अजून भरपूर वेळ आहे. तोपर्यंत आम्ही जेवण करून घेतो. कामं केल्यानंतर ना खूप अशी भूक लागते तर छान वाटतं जेवण करायला. कारण भूक लागली ना तरच जेवण जातं, नाहीतर असं जेवण जात पण नाही. तर चला आता आम्ही जेवण. आणि सकाळी कधी 5:30ला माझ्या कामाची सुरुवात होते. सकाळच्या कामाची ती 12-1 पर्यंत जाऊन थांबते. एकदम म्हणजे कंटिन्यू कामं सुरूच असतात, हे करायचं ते करायचं. आणि त्यातल्या त्यात फौजींना टिफिन पण टायमात द्यावा लागतो, त्यामुळे बिलकुल असं टाईमच भेटत नाही. आणि आता माझं घरातलं सगळं आवरलं होतं तर म्हटलं चला जेवण करून घेऊया. 12-12:30 वाजले होते. जेवण करेपर्यंत 1 वाजता आहेत. आणि 1 नंतर 1 ते 4 पर्यंत थोडंसं मध्ये आराम भेटतो, त्याच्यामध्ये थोडा आराम करायचा. आणि अर्णव पण आपला 3:30 पर्यंत येईल. आज मस्त सांडग्याची आमटी बनवली होती, चपाती भात आणि दही. दुपारच्या जेवणामध्ये दही गरजेचं आहे. आणि गावावरून आणलेलं लोणचं, मुळ्याचं आंब्याचं दोन्ही लोणचे आहेत. आता गावावरून येताना घेऊन आलो होतो तर आपल्याला जातील आरामात 5-6 महिने तरी जातील. तर चला आता जेवण करून घेतो. तुम्ही पण या सर्वजण जेवण करायला. आणि त्याच्यानंतर ना हा व्हिडिओ डायरेक्ट संध्याकाळचा आहे. दुपारी जेवण केलं, आराम केला आणि परत आपली संध्याकाळची कामं सुरू झाली. आता संध्याकाळी काही जेवण वगैरे बनवायचं म्हटलं राहून दे आता शूट घ्यायला, तेच मग नको वाटतं बघायला.
आणि संध्याकाळी आता आम्ही पाणी आणायला चाललो आहे. तर आम्ही आर्मी क्वार्टर्समध्ये आम्हाला ॲक्वाचं पाणी वगैरे आहे. तर ते कुठून आणतो काय, तर चला या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला मी दाखवते. आणि आमच्या आर्मी कॅम्पमधले पूर्ण लोक तिथूनच पाणी घेऊन जातात. आणि पाणी ना एकदम छान आहे, टेस्टला पण छान आहे आणि ते ॲक्वाचं पाणी. तर चला म्हटलं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करूया की इथं पिण्याचं पाणी आम्ही कुठून आणतो. आणि रोज संध्याकाळी ना पिण्याचं पाणी आम्ही भरून ठेवतो, जेणेकरून दिवसभरमध्ये आपल्याला यूज करता येतं. आणि दिवसभर असं फौजींना टाईम पण नसतं, तर संध्याकाळी ही बाटली आणि कॅम्पर, पाण्याच्या छोट्या छोट्या बाटल्या, एवढं सगळं पाणी आणलं ना तर आपल्याला आज संध्याकाळी ते उद्या संध्याकाळपर्यंत पुरतं. आणि हे पाणी आम्ही जेवणासाठी पण वापरतो, त्यामुळे थोडं जास्त लागतं. मोठी बाटली पिण्यासाठी जाते, कॅम्पर वगैरे जेवण बनवण्यासाठी पण पाणी लागतं. तर आता इथं आपल्यासोबत कुणाल आला होता, अर्णव काही आला नाही. अर्णव म्हटला मम्मा मी थोडा वेळ TV बघतो. फौजी, मी आणि कुणाल पाणी घेऊन जाण्यासाठी आलो होतं. आता पाण्याची बॉटल आपली भरलीच होती, तर म्हटलं चला, फौजी म्हटले चला आता घेऊन जाऊया. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारचा. शनिवारी फौजींचा उपवास असतो. तर फौजी आता ड्युटीला गेले होते. फौजींना काही तेलकट वगैरे जास्त आवडत नाही. तर आता अर्णव कुणालसाठी आणि माझ्यासाठी मी शाबू वडा बनवत आहे नाश्त्याला. तर शनिवारी छान आता फौजींचा उपवास आहे, पण आमचंच मस्त शाबू वडे वगैरे खाऊन घ्यायचं चालू आहे. सकाळची माझी घरातली थोडीफार कामं आवरली होती. आणि असं काही वेगळं बनवायचं म्हटलं ना थोडं टाईमच लागतं. तर चला काही नाही, आता झालं आहे माझं, थोडंसं वडे वगैरे बनवून घेते. अर्णव कुणाला वाट बघत होते, मम्मा कधी देणार नाश्ता. आणि मुलांना पण शाबू वडे ना खूपच आवडतात. थोडी तयारी करून आधीच ठेवली होती, त्यामुळे आता जास्त काही वेळ लागला नाही, पटपट बनवलं आणि छान आपले शाबू वडे तळून तयार झालते. आणि पहिल्यांदा कुणालला दिलं. कुणालला कसं लगेच गडबड असते, अर्णव थोडं समजून घेतो. चला तर आमचा नाश्ता वगैरे झालाय आणि नाश्ता वगैरे आवरायला पण 10-10:30 वाजले. आज गरमी खूप आहे किचनमध्ये ना, एवढी गरमी होते. सकाळचं आता मला वाटतं 10-10:30 वाजलेत, पण खूप अशी गरमी आहे. पाऊस जास्त काय येतच नाही, थोडाफार पाऊस येतो आणि लगेच जातोय. एकदम जास्त पाऊस यायला पाहिजे 1-2-3 दिवस, तेव्हाच इथं गरमी कमी होईल. किचनमधून जाऊन आलं ना पूर्ण असं घाम घाम येतोय. कपडे वगैरे झाल्यात, मला आता स्वयंपाक बनवायचा आहे. फौजींचा तर उपवास आहे, फौजींसाठी साबुदाण्याची खिचडी बनवीन, कारण त्यांना तळलेले वडे वगैरे काय जास्त आवडणार नाहीत आणि त्यांचं पोट पण नाही भरणार. तर चला आता मी माझा राहिला स्वयंपाक करीन. अर्णव कुणाला अभ्यास करतायत. कुणालचा तरी अभ्यास कमीच आहे, अर्णव करतोय. कुणालला जोपर्यंत मी घेऊन बसत नाही ना तोपर्यंत तो काही अभ्यास करणार नाही. अर्णवचा चाललाय आपला अभ्यास. चला तर मी आता राहिली स्वयंपाक वगैरे आवरतो, नाश्त्याची भांडी वगैरे, अजून बेडशीट. आणि चला तर आता मी माझी कामं आवरतो. अर्णव आपला अभ्यास करतोय. कुणालला पण अभ्यास दिला होता पण कुणाल इथून गायब झालाय, माहीत नाही कुठेतरी खेळत असेल. त्याला जोपर्यंत मी घेऊन बसत नाही ना तोपर्यंत तो काही अभ्यास करत नाही. त्याच्यासोबत कधी फौजी किंवा मी त्याला अभ्यासाला घेऊन बसतो. अर्णवची आता एक्झाम येणार आहेत लवकरच, त्यामुळे तो अभ्यासाला लागलाय. आणि रात्री येताना फौजीने गव्हाचं पीठ आणलं होतं. आणि हे गव्हाचं पीठ इथं ना चक्कीमध्ये जाऊन आपल्यासमोर दळून देतात. म्हणजे तिथं चालूच असते चक्की, तर आपण तिथून लगेच घेऊन यायचं एकदम फ्रेश गव्हाचं पीठ. आणि बंगालला आल्यापासून पॅकेट गव्हाचं पीठ आहे ना पॅकेटमधलं, ते मी आणायचं बंद केलं आहे. आणि हे छान असतं, एकदम बारीक दळून देतात. चपात्या पण खूप छान येतात. तर चला म्हटलं हे एकदम फ्रेश मिळतं आहे, आपल्यासमोर दळून देत आहेत, तर जास्त करून मी हेच घेऊन येतो आहे. पण गावाकडल्या गव्हाच्या ज्या चपात्या येतात ना त्या आपण कितीही इथलं पीठ आणा एवढ्या काही चांगल्या वाटत नाहीत. पण चला थोडंफार ॲडजस्ट करून घेतो आहे. आणि आता इथं गव्हाचं पीठ मी जरा म्हणजे चपातीसाठी मळून ठेवतो. थोडं पीठ भिजलं की चपाती पण छान येतील. तर चला करा व्हिडिओ कंटिन्यू. आणि पीठ वगैरे मळून झालं. आज थोडंसं मला वरण बनवायचं होतं. असं तर मी रोज डाळ वगैरे नाही बनवत, पण आज म्हटलं चला बनवूया. डाळ भात मुलांना आवडतो आहे. तर ही ना उडदाची कोणती डाळ आहे, हां ही डाळ तुरीची आहे. डाळीमध्ये थोडं अजून कन्फ्यूज होते. ही डाळ तुरीची आहे. ह्याच्यामध्ये ना टोके किडे झालते. आणि ही डाळ आपल्याला राशनला भेटली होती. आणि गावाला जायच्या आधी पण ह्या डाळीला मी एकदम छान उन्हामध्ये सुकवून डब्यामध्ये भरून ठेवली. परत ह्याच्यामध्ये टोका किडा झाला आहे. तर चला ह्याला म्हटलं उन्हामध्ये घालूया. आणि मला ना ह्याच्या कळत नाही म्हणजे ह्याचं टोकं किडं कसे होतात. जर तुम्हाला काही माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की असे किडे होत आहेत त्याच्यासाठी काय विलाज करावा. आणि सारखे सारखे होत आहेत, थोड्या दिवस उन्हात घातला थोडं छान राहत्या डाळ, परत किडा होतोय. आणि डाळ पण भरपूर आहे, असं टाकून पण देता येणार नाही.
तर आज आला परत उन्हामध्ये लावतो. कुणाला आला इथं, कारण कुणाला डाळ तांदूळ असं काही दिसलं ना लगेच हात घालायचा आणि ते विस्कटायचं. आणि ऊन आता इथं पडेलच. आज मला पडवळीची भाजी बनवायची होती, तर चला पडवळीची भाजी बनवूया. मला ना ही पडवळीची भाजी मला आमच्या आज्ज सासूने शिकवली आहे. ज्या फौजींच्या आज्या आहेत ना त्यांना ही भाजी ना खूप छान प्रकारे बनवता येत होती आणि एकदम टेस्टी. तर त्यांच्याच म्हणजे त्या कशा बनवायच्या ना तशीच मी आज बनवणार आहे. तर मुलांना माहीत नाही आवडते की नाही, तर बघूया बनवली त्यांना आवडते की नाही बघूया. तर चला पटपट आता भाजी वगैरे बनवून घेते. भाजी वगैरे चिरून झाल्यानंतर लगेच फोडणी देईन आणि चपाती वगैरे करायचं आहे, अजून भात पण लावायचं आहे. तर चला आजचा हा व्हिडिओ मोठा होते, तर हा व्हिडिओ मी इथंच संपवते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला म्हणजे वेगळं काय बघायला आवडेल इकडल्या गोष्टी त्या पण मला कमेंटमध्ये सांगा, कारण तुम्ही सांगितल्यानंतर मला कळेल की कशाबद्दल व्हिडिओ बनवायचा आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.